राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. नमस्कार माझ्या गोड ताई आणि दादांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. मित्रांनो, बघा लवकरच हनुमान जन्मोत्सव येतोय 2 एप्रिलला. गुरुवारी हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व कैक पटीने वाढतंय. आपल्या आयुष्यात कितीही संकट आली, अडचणी आल्या की आपण देवाचा धावा करतो. पण जर संकटमोचक हनुमानांची कृपा आपल्यावर असेल तर कोणतंही दुःख आपल्याला डगमगून सोडू शकत नाही. पण मग हा हनुमान जन्मोत्सव नक्की कसा साजरा करायचा? महिलांनी ही पूजा कशी करावी? पूजेचा मुहूर्त कोणता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानाला कोणता नैवेद्य दाखवल्याने आपली रखडलेली कामं मार्गी लागतात. हे सगळं मी आजच्या व्हिडिओत अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघूया तुमच्यापैकी किती जण दर शनिवारी किंवा मंगळवारी मारुतीरायांच्या मंदिरात जातात. मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, यंदाचा हनुमान जन्मोत्सव हा 2 एप्रिल गुरुवारी आहे. चैत्र महिन्याची ही पौर्णिमा खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं. घराची स्वच्छता करून मुख्य दरवाजावर छान रांगोळी काढून दिवसाची सुरुवात नक्कीच करा. आता बघा, अनेकांना प्रश्न पडतो की पूजा घरी कशी करायची किंवा घरी करायची की मंदिरात करायची. तर मित्रांनो, आपण मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्ती घरी देवघरात ठेवत नाही, बरोबर ना? त्यामुळे आपल्याला ही पूजा मंदिरात जाऊन करायची आहे. त्यासाठी काय काय साहित्य सोबत न्याल ते मी तुम्हाला आता सांगते. सर्वात प्रथम म्हणजे रुईची पाने. मारुतीरायाला रुईच्या पानांची माळ अतिशय प्रिय आहे. ही तुम्हाला सोबत घेऊन जायचीच आहे. त्यानंतर तेल आणि शेंदूर. शेंदरी रंगाचा शेंदूर आणि तेल अर्पण केल्याने हनुमानाची कृपा लवकरच मिळत असते. त्यामुळे तेल आणि शेंदूर हे सुद्धा नक्कीच सोबत ठेवा. त्यानंतर नारळ आणि तुळशीची पाने. पूजेसाठी एक नारळ आणि काही तुळशीची पाने आवर्जून न्या. हनुमानाला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे? तर हनुमानाला तुम्हाला बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू खूप आवडतात. पण जर शक्य नसेल तर गूळ आणि फुटाणे याचा नैवेद्य नक्की न्या. हा अत्यंत साधा पण प्रभावी नैवेद्य आहे. त्यामुळे तुम्ही एकतर बुंदीचे लाडूसुद्धा नेऊ शकतात किंवा पिवळे बेसनाचे लाडूसुद्धा नेऊ शकता. नसेल जमत गूळ फुटाणे घेऊन जा. मित्रांनो, बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडत असतो किंवा अनेक महिलांच्या मनात काही शंका येत असते की आपण हनुमानाची पूजा करू शकतो का? तर नक्कीच तुम्ही मंदिरात जाऊन लांबून दर्शन घेऊ शकता, नैवेद्य दाखवू शकता आणि स्तोत्र पठण करू शकता. फक्त मूर्तीला स्पर्श न करता तुम्ही सर्व सेवा मनोभावे करू शकता. संकटमोचक हनुमान हे भक्तीचे प्रतीक आहेत. त्यामुळे तुमची भक्ती महत्त्वाची आहे. तुम्ही हनुमान चालीसा सुद्धा पठण करू शकता. महिलांनी असं काही नाही आहे की तुम्ही हनुमानाची पूजा नाही करायची, तुम्ही करू शकता. फक्त त्याला आपण स्पर्श न करता ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही कधी मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण केलंय का? जर केलं असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा. मित्रांनो, आता सांगते या दिवशी नक्की काय सेवा करायची. जर तुमची कामं अडकली असतील, आर्थिक अडचण असेल किंवा शारीरिक त्रास असेल तर या 4 गोष्टी नक्की वाचा. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे मारुती स्तोत्र. कमीत कमी 11 वेळा किंवा 1 वेळा सुद्धा तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकतात. त्यानंतर पंचमुखी हनुमान स्तोत्र, नंतर वडवाणल स्तोत्र आणि रामरक्षा स्तोत्र ह्या गोष्टी तुम्हाला पठण करायचं आहे. ताईंनो, जर तुम्हाला हे वाचता येत नसेल तर मोबाईलवर किंवा यूट्यूबवर हे स्तोत्र लावा. त्याचा ध्वनी आपल्या घरात घुमला पाहिजे. याने घरातली नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मकता वाढते.
मित्रांनो, ज्यांना वाटतं की आपण खूप कष्ट करतोय पण यश मिळत नाही, त्यांनी या दिवशी हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा सांगावी. तसेच प्रभू श्री राम आणि माता सीतेचे नाव घेतल्याशिवाय हनुमानाची पूजा पूर्ण होत नाही, हे आवर्जून लक्षात ठेवा. त्यामुळे राम राम जप करायला विसरू नका. हनुमानाचे तुम्हाला स्तोत्र म्हणा, हनुमान चालीसा पठण हे तर करायचेच आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला राम राम हा जपसुद्धा करायचा आहे, हे अजिबात विसरू नका. तर असा हा साधा पण अत्यंत प्रभावी हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे. हनुमानासारखं बळ आणि बुद्धी आपल्या सर्वांना मिळो हीच प्रार्थना. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या या श्री दत्त छाया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जय बजरंगबली.